आपली दखल सरकार अजून घेत आहे, कारण कदाचित आपला विषय बजेटच्या बाहेरचा आहे, लक्षात घ्या. म्हणून भारताच्या एक्सपेंडिचर सेक्रेटरी, फायनान्स मिनिस्टरच्या हाताखाली 2 ब्युरोक्रॅट्स असतात. ते भारताचे कुबेर आहेत. हे फायनान्स सेक्रेटरी जो हा विचार करतो आणि अशा स्कीम बनवतो की तुमच्या खिशातला पैसा भारताच्या तिजोरीत गेला नाही. बरोबर आहे. म्हणजे हे जीएसटी बीएसटी हे त्यांचे कारनामे असतात की तुम्ही एक घास खाल्ला तरी त्यातला एक सत्तर भारत सरकारच्या तिजोरीत जातो. आणि एक्सपेंडिचर सेक्रेटरी तो असतो, तो तिजोरीतला पैसा कोणाला वाटायचा आणि किती वाटायचा याचा जिम्मेदार असतो. त्या एक्सपेंडिचर सेक्रेटरीने आम्हाला बोलवलं आणि आपल्या संघटनेला त्यांनी खूप आदराने बोलवलं, पूर्ण विषय समजून घेतला आणि त्यानंतर ते म्हणाले आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. कुठलाही सचिव, कुठलाही ब्युरोक्रॅट स्वतःहून तुम्हाला बोलवत नाही. बरोबर आहे का? कारण ती पब्लिक कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस नाही, ते पडद्याच्या मागे कामं करणारे लोक आहेत. बरोबर. त्यांना कोणीतरी सांगितलं असणार आणि म्हणून तुमच्या संघटनेला त्यांनी स्वतःहून आमंत्रण देऊन स्वतःहून मिटिंग घेतलेली आहे. आपण तर आणणारच आहे, पण त्यात काय चांगलं सध्या होत आहे आणि कुठं कमी होत आहे याचा आढावा सुद्धा आपल्याला घ्यायला पाहिजे आणि तो मी तुमच्या समोर ठेवायला. दिल्लीच्या या सभेनंतर, या टूर नंतर, या मिटिंग नंतर मी सगळ्यात पहिले बीडला आलेलो आहे. तर ही ताजी ताजी गरम गरम बातमी तुमच्या संघटनेला एक्सपेंडिचर सेक्रेटरीनी बोलावून तुम्हाला तुमचं काम करतो आहे म्हणून सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या चांदे साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं, जे आपले श्रममंत्री आहेत डॉक्टर मनसुखभाई मांडवियाजी यांनी 6 तारखेला आपली जी मिटिंग 5 तारखेला एक्सपेंडिचर सेक्रेटरीशी झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारखेला फेब्रुवारीच्या जगन्नाथपुरीवरून एका सार्वजनिक कार्यक्रमातून ही घोषणा केली की आम्ही EPS 95चा प्रश्न त्याची पेन्शन वाढ करून लवकरच सोडवत आहोत. लक्षात घ्या, मंत्री महोदयांनी आतापर्यंत पब्लिक मीटिंग मध्ये केलेली ही पहिली घोषणा आहे. त्यामुळं आता याला मी पुरावा लागत नाही की राऊत साहेब तुम्ही तर म्हणाले होते असं होणार झालं नाही. आता मंत्र्यांनीच म्हटलेलं आहे. त्यामुळे मी जे म्हणत होतो त्याला पुष्टी मिळालेली आणि आपलं काम होणार आहे. एक मंच उभा करून द्या. याचप्रमाणे आपण 9, 10 आणि 11 मार्चला दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन घोषित केलंय आणि ते आंदोलन आपल्याला जबरदस्त करायचं आहे. वडमारे साहेबांनी किंवा आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते आंदोलन करो या मरो या पद्धतीचं आपल्याला करायचं आहे. एखाद्या मांजरीला मारायचं असलं तर एक खिडकी उघडी ठेवावी लागते. बरोबर आहे का साहेब? नाही तर मांजर आपल्याला दोष करते. बरोबर आहे. यांनी कोणतीच खिडकी उघडी ठेवली नाही आणि ही मांजर नाही, वाघीण आहे. बरोबर आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता हे झालं आपल्या आंदोलनाविषयी. आपल्याला आंदोलन करायचंय, आपला हक्क मागायचा आहे, त्यासाठी आपल्याला जायचंय. आपण त्यासाठी तिथे जाऊन लढणार आहोत. माघार घेणार नाही, गुळूगुळू होणार नाही. बरोबर आहे वडमारे साहेब? नो गुळूगुळू, नो गुळूगुळू. आता बस डायरेक्ट कृष्ण फेडायचंय. बरोबर आहे.
त्यासाठी कमी लोक चालत नाही. तुम्ही जर कमी लोक जाऊन आंदोलन करायला लागले तर फटके खाऊन परत या. बरोबर आहे. आणि जास्त लोक असले तर विजयाची माळा गळ्यात घालून या. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आपण तिथे यावं ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे.